मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे। मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीच्या निवडणुकीकरता उमेदवारी अर्ज दाखल करताना शपथपत्रात अनेक बाबींची माहिती दडवल्याचा आरोप करण्यात आला आहे। मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरील रेल कामगार सेनेचं वार्षिक अधिवेशन उद्या आयोजित करण्यात आलंय। या अधिवेशनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत। रेल कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत। अंजली दमानी यांनी आतापर्यंत केलेले आरोप सिद्ध झालेले नाहीत। दमानी यांना चर्चेत राहायची सवय आहे, अशी प्रतिक्रिया आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे। ठाकरे गटाचे युवा सेनेचे नेते आणि आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांना खिचडी घोटाळ्यात अखेर जामीन मंजूर झालाय। दरम्यान जामिनानंतर सुरज चव्हाण थेट मातोश्रीवर पोहोचले। मातोश्रीतील अंगणातच आदित्य ठाकरेंनी सुरज चव्हाणांना कडकडीत मिठी मारली। झिशान सिद्दीकी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची काल भेट घेतली। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी यावेळी त्यांनी फडणवीसांसोबत चर्चा केलेली आहे। मला काही प्रश्न होते, त्या संदर्भात चर्चा झाल्याचं सिद्दीकी म्हणाले। मोहित कंबोज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। मुख्यमंत्री फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाऊन त्यांनी चर्चा केली। जळगाव जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प आठवड्याभरात सादर होणार आहे। जिल्हा परिषदेचं अंदाजपत्रक यंदा 3 ते 4 कोटींनी कमी होण्याची शक्यता आहे। तरी 40 कोटींच्या वर अंदाजपत्रक जाईल असा प्राथमिक अंदाज आहे। गेल्या आठवड्यातच जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी यांनी सगळ्या विभागाकडून तरतुदी मागवल्या आहेत। नितीन राऊत काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष होतील अशी चर्चा सुरू झाली आहे। दिल्ली विधानसभा निवडणूक आटोपताच काँग्रेसकडून याबाबत घोषणा केली जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। प्रदेशाध्यक्ष पदासाठी वर्षा गायकवाड आणि नितीन राऊत यांची नावं चर्चेत होती। एक मोठी बातमी बघूयात। विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र राजकारणात पुन्हा उलथापालथ होणार का, अशा चर्चा सुरू आहेत। कारण आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटून गेले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी ही भेट झाली। एकनाथ खडसे यांच्या भेटीवेळी गिरीश महाजन सुद्धा सागर बंगल्यावर उपस्थित होते। त्याचवेळी छगन भुजबळही सागर बंगल्यावर होते। खडसेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली। गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान एकनाथ खडसे भाजपमध्ये जाणार अशा चर्चा होत्या, पण लोकसभा निवडणुकीनंतरही एकनाथ खडसे यांचा भाजपमध्ये प्रवेश झालाच नाही। त्यामुळे आता एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे एकनाथ खडसे यांची पुन्हा भाजपमध्ये घरवापसी होणार का, अशा चर्चा आहेत। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या। मुंबईत वीज पुरवठा करणाऱ्या अदानी इलेक्ट्रिसिटी या कंपनीनं आगामी आर्थिक वर्षात घरगुती ग्राहकांचे वीज दर वाढवण्याचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे सादर केलाय। अदानी समूहाची मागणी मान्य झाल्यास घरगुती ग्राहकांना वीज दरवाढीचा भुर्दंड सोसावा लागणार आहे। 1 ते 9% ही दरवाढ असू शकते। रेल्वेमध्ये ग्रुप डी वर्ग 1 अंतर्गत 32,438 पदांची भरती केली जाणार असून यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी आहे। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये तापमानात घट कायम आहे। मुंबईत मंगळवारी 17 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे। बहेलिया या टोळीनं 1.5 ते 2 वर्षात राज्यात 25हून अधिक वाघांची शिकार केली आहे। यातून अंदाजे 7 कोटींचा व्यवहार केला असण्याची शक्यता समोर आली आहे। कर थकबाकीदारांसाठी जळगाव महापालिकेने अभय शास्ती योजना सुरू केली आहे। त्याचा 11,464 जणांनी लाभ घेतलाय।
दरम्यान थकबाकीदारांकडून एकाच महिन्यात 15,41,00,000 रुपये वसूल करण्यात आले. जळगाव जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत 1,354 कामं मंजूर करून अद्याप फक्त 294 योजना पूर्णत्वास आल्या आहेत. मात्र मक्तेदारांची तब्बल 80 कोटींची बिलं सादर झाली असून त्यांना निधीसाठी तगादा लावूनही बिलं मिळत नाहीयेत, म्हणून योजना रखडली आहे. अशात आता मक्तेदारांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय. धाराशिवच्या तांदुळवाडी गावात जादूटोण्याचा प्रकार समोर आलाय. बचत गटातील गुंतवलेले पैसे महिलांनी मागितले म्हणून त्यांना धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी कळंब पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल झालाय. तुळजाभवानी मंदिराचा 2,100 कोटींचा विकास आराखडा अंतिम मंजुरीच्या टप्प्यात आलाय. या संदर्भात राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्च अधिकार समितीची बैठक पार पडली. यावेळी प्रस्तावाला अंतिम मंजुरी लवकरच मिळेल असा विश्वास जिल्हाधिकारी सचिन उंबासे यांनी व्यक्त केला. जळगावच्या भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेला जामता डावा कालवा महिंदळे पळासखेडा या रूपनगर आणि टिटवी गावापासून काही अंतरावर आहे. मात्र या कालव्याचा फायदा फक्त मोजक्याच शेतकऱ्यांना होत असल्यानं हजारो हेक्टरवरील शेती अद्यापही पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. एका महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळतो आहोत. महायुती सरकारनं राज्यातील जनतेवर एसटीची 14.95% म्हणजे जवळपास 15% भाडेवाढ लादल्यानंतर स्कूल बसच्या दरवाढीची सुद्धा भेट दिली आहे. स्कूल बस ओनर्स असोसिएशननं स्कूल बसची 18% भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलाय. 1 एप्रिलपासून ही भाडेवाढ लागू होईल. त्यामुळे लाडक्या भाच्याचा बस प्रवास महागणार आहे. पालकांना त्याचा मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. आरटीओनं वाढवलेला दंड, दुपटीनं वाढलेलं पार्किंग शुल्क, बसमध्ये लावण्यात येणाऱ्या GPS सिस्टम्स, CCTV आणि अन्य सुरक्षेच्या उपकरणांचा वाढीव खर्च, त्याचबरोबर स्कूल बसचे ड्रायव्हर्स, महिला अटेंडंट आणि मुलांच्या सुरक्षेची काळजी घेणाऱ्या मॅनेजर्सचा वाढीव पगार अशी विविध कारणं देत भाडेवाढ करण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा बातमी 36 जिल्ह्यांची. पिंपरी महापालिकेने 43 मालमत्तांच्या लिलावाची 2 वेळा प्रक्रिया राबवली. मात्र दोन्ही वेळा या मालमत्तांच्या मालकांनी आणि लिलावात खरेदी करू इच्छिणाऱ्यांनी महापालिकेशी कोणत्याही प्रकारचा संपर्क केला नाही. त्यामुळे तिसऱ्यांदा लिलाव राबवण्याची महापालिका प्रशासनावर नामुष्की ओढावली आहे. पिंपरी शहराची वाढती लोकसंख्या पाहता आंध्रा धरणातून 100 आणि भामा आसखेड या धरणातून 167 असे 267 दशलक्ष लिटर पाणी आणले जाणार आहे. या प्रकल्पाचं काम प्रगतीपथावर असून डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर दररोज पाणीपुरवठा करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल असं पालिका आयुक्तांनी म्हटलंय. मुंबई महानगरपालिकेचा शिक्षण विभागाचा 3,955 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय. यामध्ये शालेय पायाभूत सुविधा, विद्यार्थी मूल्यांकन, पोषक आहार यासह कौशल्य विकासावर भर देण्यात आलाय. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळातून एप्रिल ते मे महिन्यापासून देशांतर्गत प्रवासी आणि मालवाहतुकीच्या पहिल्या उड्डाणाच्या यशस्वी संचालनाकरता सिडको महामंडळानं कंबर कसली आहे. विमानतळ टर्मिनलचं काम अंतिम टप्प्यात असण्याची माहिती अधिकाऱ्यांनी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिलेली आहे. नवी मुंबई मेट्रोचा वेग लवकरच वाढणार असून मेट्रोतील प्रवाशांना गारेगार सुसाट प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. लवकरच नवी मुंबई मेट्रो ताशी 60 प्रति किलोमीटरनं सुसाट धावणार आहे. यामुळे मेट्रोनं प्रवास करणाऱ्यांना जलद गतीनं अंतर कापता येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज सोनं उच्चांकी दराची पातळी गाठतंय. सोन्याच्या प्रति तोळ्याच्या दरात 400 रुपयांची वाढ होऊन सोनं 84,568 रुपयांवर गेलंय. त्यामुळे पुढील आठवड्यातही दर वाढून सोनं 86,000 जाण्याची शक्यता आहे. शेतकरी आत्महत्येचं मूळ कारण शोधण्यासाठी आणि उपजीविकेसाठी सरकारी हस्तक्षेपाचा अभ्यास करण्याकरता जळगाव जिल्हा प्रशासनानं विद्यापीठाशी करार केलाय. यात 330 पीडित शेतकरी कुटुंबांचं घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं जाणार आहे.
औद्योगिक आस्थापनांमध्ये शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजना राबवण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्यांना दरमहा किमान 5,000 रुपये शिकाऊ विद्यावेतन देण्यात येतं। आतापर्यंत मुंबईत 21,000 तरुणांनी या योजनेचा लाभ घेतला आहे। कल्याण डोंबिवलीतील 65 इमारतींवर कारवाईची टांगती तलवार आहे। यातील सुमारे 30 इमारतींनी नियमनाकरता केलेले अर्ज पालिकेनं फेटाळून लावले। या अर्जावर निर्णय होईपर्यंत कोणतीही कारवाई करू नये असं अंतरिम आदेश उच्च न्यायालयानं दिले आहेत। दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती असतानाही बहुतांश दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर टाळतात। हेल्मेट सक्ती असतानाही त्याच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या 1,77,000 चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे। नवी मुंबई मेट्रोचा प्रवास लवकरच सुपरफास्ट होणार आहे। सध्या 25 किलोमीटर वेगमर्यादा असलेली मेट्रो आता ताशी 60 किलोमीटर धावणार असून बेलापूर पेंधर प्रवास अवघ्या 15 मिनिटांमध्ये पूर्ण करता येणार आहे। त्यामुळे नोकरी व्यवसायाकरता मुंबई आणि ठाणे गाठणाऱ्या हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे। बुलेटिनमध्ये महत्त्वाची बातमी। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असं ते भेटीनंतर म्हणाले। येवल्यातील विकास कामांसह विविध विषयांवर चर्चा झाली अशी माहिती भुजबळांनी दिली आहे। माझे जिकडे गरज असते तिकडे मी असतो आणि जिकडे गरज नसते तिकडे मी जात नाही असं छगन भुजबळ यांनी सांगितलं। काल ही भेट झालेली आहे सागरवर भुजबळ आणि फडणवीसांमध्ये। मुख्यमंत्र्यांना भेटायला आलो याचं कारण त्यांच्याकडे गृह मंत्रालय सुद्धा आहे आणि आमच्या येवला पोलिसांना कवायत ग्राउंडला जे आहे भिंत टाकायच्या आहेत। येवला पोलीस स्टेशनच्या लोकांनी पोलिसांसाठी घरं पाहिजे आहेत आणि जादा पोलीस फोर्स पाहिजे आणि काही फायले जे आमच्या जे आहेत उदाहरणार्थ आमच्या लासलगाव मार्केट कमिटीचे जे थोडंसं काम आहे, आमचं येवल्याचं एस गाववरून जे आम्हाला पाणी आणायचं आहे ती काही मुख्यमंत्र्यांच्या सह्यांसाठी पूर्ण आहेत। तर त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांच्याशी चर्चा केली। जिथे गरज असेल गरज नाही तिथे मी काही जात नाही। पण तुम्ही अजूनही नाराज आहात का? मी काल पण सांगितलं ना, आता किती नाराज आहे की नाही त्याचा अजून ते थर्मामीटर का मिळालेलं नाही। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या। इयत्ता 12वी आणि 10वीच्या परीक्षेदरम्यान कॉपी प्रकरणाला पूर्णतः प्रतिबंध करण्याकरता राज्यभर कॉपीमुक्त अभियान कठोरपणे राबवण्याचे आदेश मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिलेत। गैरप्रकार रोखण्याकरता परीक्षा केंद्रांवर ड्रोनद्वारे देखरेख ठेवण्यात येणार आहे। माढाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांकरता सोडत काढली जाणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ठाण्यातील काशीनाथ घाडेकर नाट्यगृहामध्ये दुपारी 1 वाजता सोडतीचा कार्यक्रम होणार आहे। पुणे जिल्ह्यातील टेमघर धरण प्रकल्पाचं मजबूतीकरण आणि गळती रोखण्याच्या कामांकरता 315 कोटी 5 लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे। टेमघर धरणातून पुणे शहराला पिण्याकरता दरवर्षी 3,409 अब्ज घनफूट पाणी दिलं जातं। अग्निशमन दल अधिक सक्षम करण्याकरता महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात 736.63 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। भविष्यात अग्निशमनासाठी कॉम्प्रेस्ड एअरफोर्स यंत्रणा आणि ड्रोनसारखी नवी अग्निशमन यंत्रणा दलात समाविष्ट करण्याचं नियोजन आहे। भांडवली खर्चासाठी येत्या अर्थसंकल्पात तब्बल 43,000 कोटींपेक्षा अधिकची तरतूद करण्यात आली आहे। कोणत्याही नवीन मोठ्या प्रकल्पांची घोषणा अर्थसंकल्पात केलेली नसली तरी सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर तरतुदी करण्यात आल्या आहेत। कल्याण शिळफाटा रस्त्यावरील निळजी रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचं काम आजपासून सुरू होत आहे। या कामाकरता शिळफाटा रस्त्यावरील पलावा चौकाकडे येणारी सगळ्या प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे। वाहतूक नियोजनाकरता 150 कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात आलेला आहे। सिडकोकडून महिन्याभरापूर्वी नवी मुंबईतल्या तब्बल 26,502 घरांची घोषणा करण्यात आली, पण गरीब आणि अल्पउत्पन्न गटातील नागरिकांकरता ही परवडणारी घरं महागच ठरल्याचं चित्र निर्माण झालंय। अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देऊनही या घरांकरता अवघे 22,000 अर्ज दाखल झालेत। त्यामुळे सिडकोच्या या घरांकरता अर्ज दाखल केलेल्या सगळ्यांनाच लॉटरी लागणार असल्याचं स्पष्ट झालंय। शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गावरील
पुणे मेट्रो आणि महापारेषणच्या वीज वाहिन्यांच्या अत्यावश्यक कामांसाठी वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शिवाजीनगर आणि डेक्कन परिसरातील महावितरणच्या उपकेंद्रांचा वीज पुरवठा गुरुवारी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती महावितरणने दिली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवीमध्ये गेल्या काही वर्षांपासून घट होताना दिसून येते. पालिकेच्या मुदत ठेवी यंदा 81,774 कोटींवर आल्या आहेत, तर गेल्या 4 वर्षात 10,000 कोटींचं डिपॉझिट मोडून विकास करण्यात आला. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आधीच अडचणीत असलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कृषी मंत्री असताना मुंडे यांच्या कार्यकाळात झालेल्या पीक विमा घोटाळ्याची चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली. महायुतीच्या मंत्र्यांनी आठवड्यातून 3 दिवस मंत्रालयात उपस्थित राहण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. एकनाथ शिंदेंनी हे आदेश मोडीत काढत त्यांच्या गटातील मंत्र्यांना आठवड्यातून 3 दिवस मंत्रालयाऐवजी मंत्रालयासमोरील बाळासाहेब भवनामध्ये लोकांना भेटण्याचे आदेश जारी केलेत. त्यामुळे महायुतीमधील बेबनाव पुढे आलाय. महायुती सरकारनं राज्यातील जनतेवर एसटीची 14.95% भाडेवाढ लादल्यानंतर स्कूल बसच्या दरवाढीची भेट दिली आहे. स्कूल बस ओनर्स असोसिएशननं स्कूल बसची 18% भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलाय. 1 एप्रिलपासून ही भाडेवाढ लागू होईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची पडताळणी अंगणवाडी सेविकांमार्फत करण्यात येत आहे. लाभार्थी महिलेच्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन दिसलं तर योजनेचा लाभ जागच्या जागी रद्द केला जाणार आहे. सार्वजनिक वाहनांमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी आपत्कालीन बटण तसंच लोकेशन ट्रॅकर उपकरणाचा अभाव आहे. नव्या तसंच जुन्या वाहनांमध्ये हे लोकेटर उपकरण बसवण्यात यावं अशी मागणी करत एका संस्थेनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली. विकासाच्या नावाखाली सातत्यानं समुद्र खाड्यात दगडमातीचे वाढते भराव, सीआरझेडचं उल्लंघन, खारफुटीची झाडांची कत्तल, उरण, पनवेल, नवी मुंबई या परिसरातील समुद्र खाड्या दूषित झालेल्या आहेत. त्यामुळे माशांच्या अनेक प्रजाती नष्ट झालेल्या आहेत. पारंपरिक मासेमारी धोक्यात आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झालाय. आता अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी त्याविषयी माफी मागितलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता, तसा विचार कधीही मनात येणार नाही असं ते म्हणाले. आग्र्याहून सुटका करताना शिवाजी महाराजांनी लाच देऊन स्वतःची सुटका केली होती असं वक्तव्य राहुल सोलापूरकर यांनी एका पॉडकास्टमध्ये केलं होतं. त्या मुलाखतीत बोलताना मी लाच हा शब्द वापरला होता, त्याविषयी दिलगिरी व्यक्त करतो असं राहुल सोलापूरकर म्हणाले. साम दाम दंडभेद या तत्वानुसार शिवाजी महाराजांनी काम केलं. त्याविषयी बोलताना महाराजांचा अपमान करण्याचा हेतू कुठेही नव्हता असंही त्यांनी म्हटलं. दरम्यान त्यानंतर राज्यातील विविध संघटनांनी, इतिहास अभ्यासकांनी आणि राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. टीकाकारांनी टीकेची झोड उठवल्यावर अखेर सोलापूरकर यांनी माफी मागितली आहे. माझं असं प्रामाणिक सांगणं आहे, यातला कुठलाही हेतू माझा महाराजांचा एवढासा सुद्धा नखबर सुद्धा अपमान करण्याचा नाही. मी इतिहास रंजक कसा केला जातो, यासाठी काय काय गोष्टी भरल्या जातात हे सांगण्याचा फक्त प्रयत्न करत होतो. पण हे बोलण्याच्या नादात लाच या शब्दामुळे जर शिवभक्त शिवप्रेमी नाराज झाले असतील तर मी मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. छत्रपती शिवरायांचं गुणगान गातच आयुष्यभर मी मोठा झालेलो आहे. पुढच्या बातमीकडे आपण वळतोय. मुंबईच्या कुपर रुग्णालयामध्ये कॅन्सरसाठी 150 बेड्सचे स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे त्या ठिकाणी लिनियर एक्सिलरेटर या अत्याधुनिक यंत्राची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसंच सायन रुग्णालयामध्ये रेडिएशनची सुविधाही पुरवण्यात येणार आहे. मुंबईकरांच्या आरोग्यासाठी 7,380 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या आरोग्याच्या अर्थसंकल्पात 13.55% वाढ करण्यात आली आहे. येत्या 2 वर्षात उपनगरातील 12 रुग्णालयांना नवीन झळाळी मिळणार आहे. मुंबईच्या खारघर इथल्या सोसायटीच्या सदस्यांची ओसी मिळवण्यासाठी 6 वर्ष फरफट करून त्यांना आर्थिक विवंचने टाकणाऱ्या सिडकोला उच्च न्यायालयानं 50,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. सिडको अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराकडे दुर्लक्ष करू शकत नाही, तर याकरता सिडकोचं इस्टेट अधिकारी जबाबदार आहेत असं न्यायालयानं नोंदवलं.
हापूस आता मुंबईच्या बाजारात दाखल झालाय. वाशी मार्केटमध्ये कोकणातून हापूसच्या 100 पेटी आल्या असून 25% देवगडमधील तर 5% रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत. सध्या आंबा पेटीला 7,000 ते 12,000 रुपये दर आहे. विमा क्षेत्रात प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीची मर्यादा 100% वाढवल्यानं अधिक आंतरराष्ट्रीय कंपन्या भारतात येतील असे मूडीज रेटिंग्सनं स्पष्ट केले. त्यामुळे कंपन्या भारतातील हिस्सेदारी वाढवतील असंही म्हटलं आहे. सीएसएमटी स्थानकातील फलाटाच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या जनशताब्दी, तेजस आणि मंगळुरू एक्सप्रेस या 3 गाड्यांचा प्रवास 28 फेब्रुवारीपर्यंत ठाणे आणि दादर स्थानकापर्यंत सीमित राहणार आहे. यापूर्वी ही मुदत 31 जानेवारीपर्यंत निश्चित होती. मात्र विस्तारीकरणाचं काम शिल्लक असल्यानं हा कालावधी वाढवला आहे. सीईटी सेलने बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएस आणि एमबीए या अभ्यासक्रमाच्या सीईटी नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आता 10 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करता येणार आहे. राणीच्या बागेतील 10 एकरचा भूखंड पालिकेच्या ताब्यात आला आहे. इथं प्राणी संग्रहालयाचा विस्तार होणार आहे. या प्रकल्पांतर्गत जिराफ, झेब्रा, सफेद सिंह, जॅग्वार आदी विदेशी प्रजातीच्या प्राण्यांसाठी प्रदर्शनी तयार करण्यात येणार आहे. विक्रोळी पूर्व इथं एका खासगी बसनं रस्त्यावरून चालणाऱ्या व्यक्तीला धडक दिली आहे. यावेळी बसखाली आलेल्या व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी नागरिकांनी बस उचलून त्याला सुखरूप बाहेर काढलं. मुंबईकरांच्या अग्निसुरक्षेसाठी अर्थसंकल्पात 261 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातून नवीन वाहनं आणि अत्याधुनिक सामुग्री खरेदी करण्यामध्ये येणार आहे. खड्डेमुक्त रस्त्यांसाठी महापालिकेनं मुंबईतील सगळ्या रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्याचं काम हाती घेतलंय. 31 मेपर्यंत ज्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचं 100% काम होणार आहे तेवढेच रस्ते खोदावेत अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्यात. त्यासाठी 3,100 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईकरांची पाण्याची वाढती तहान भागवण्याकरता आणि पुरेसा शुद्ध पाणी पुरवठा करण्याकरता महापालिका विविध कामं हाती घेणार आहे. यापैकी एक गारगाई प्रकल्प असून त्यासाठी 36 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे.